समाजात अशा काही घटना घडत असतात की त्यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच होतं. रायगडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की जिल्ह्यातील चक्रधर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील चिटकणी गावात कर्कग्रस्त जयदेव गुप्ता यांचा मृत्यू झाला. त्यांना कर्करोग होता. सोमवारी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी सांगितले की जयदेव गुप्ता यांच्या निधनाने दुःखी होऊन त्यांची पत्नी गुलाबी गुप्ता रात्री 11 वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा कुटुंबाने गुलाबी गुप्ताचा शोध सुरू केला तेव्हा रात्री उशिरा तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या चितेजवळ तिची साडी, चप्पल आणि चष्मा सापडला. या आधारे तिने रात्री उशिरा पतीच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबाचे असे म्हणणे आहे. जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश मरकाम यांनी सांगितले की कुटुंबाच्या भीतीच्या आधारे फॉरेन्सिक विभागाचे पथक आणि डॉक्टरांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणाहून नमुने गोळा केलेले आहेत. चक्रधर नगर पोलिसांनी गुलाबी गुप्ता विरुद्ध हरवल्याची नोंद करून तिचा शोध सुरू केल्याचे मार्कम यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की मृताच्या पत्नीने चितेत उडी मारून आत्महत्या करताना कोणीही पाहिलेलं नाही. आता सर्वजण रिपोर्ट येण्याची वाट बघत आहेत. तरी तर काहींचं असं मत येत आहे की तिचं पतीवर अत्यंत जीवापाड प्रेम असावं आणि पतीच्या निधनानंतर तिला हे असह्य झाल्यानंतर तिनंही असं टोकाचं पाऊल उचललं असेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता.